गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मी आणि बुगू चाललोय बाहेर काहीतरी गोष्ट घरी आणण्यासाठी. हा. आणि आपण जाणार आहोत ऍज युजल कारने, कारण की स्कूटीने गेलो असतो पण ऊन खूप आहे, दुपारचा टाइम आहे 3. चला. तर फ्रेंड्स, मी गाडीमध्ये आलो, जरा बाहेर होतो. बाहेर आपल्या बिल्डिंग मध्ये बोरिंगचा प्लस सेपरेट, म्हणजे घरामध्ये कसं आहे की टाकी वेगळी वापरण्याच्या पाण्याची, बट फ्लशसाठी बिल्डिंगचं सेपरेट टाकी जी इन कॉमन आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरी तेच आपलं. पाहिजे तर आपण सेपरेट करून घेऊ शकतो आपल्या टाकीला कनेक्शन, नाही तर बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड होणारं फ्लशसाठी वेगळी टाकी. तर त्याच्यासाठी 2 बिल्डिंगच्या मध्ये काहीतरी हे होतं पहिला, बट आपण आपलं सेपरेट बिल्डिंगचं आता करून घेतोय पाठी. त्याचं काम चालू होतं, तिथं थोडा वेळ उभा होतो. तर बुग्गूला मी गाडीत बसवून गेलो होतो. गाडीत आल्यावरती बुग्गूनी माझ्या हाताला घेतलं, तर पप्पी घेतली, जसं की मी काहीतरी ती वेट करत होती आणि मी आलो आणि ती खुश झाली. बट नंतर कसं बोलतात ना की तू म्हणजे आपण नाही का कहावत पहिला ऐकायचो की तू बापाला शिकवतो का, म्हणजे मी तुझा बाप आहे असं बोलतात ना, की म्हणजे वडीलधारकच, मित्र नाही, वडीलधारकच बोलतात ना की अरे मी पण तुझा बाप आहे, हुशार आहे. तशी ओली गत झाली. कसं माहिती आहे, मी आलो आणि बुग्गूनी ते सगळं केलं आणि ना मी बोललो काच बरं केलं असेल तिने, आणि तितक्यात मला हॅपीडेंटचा वास आला, चिंगमचा, तेव्हा जे ती चावते, आणि जिला मी खूप वेळा ओरडलोय, मना केलंय. मी बोललो अच्छा बेटा, म्हणून हाताला पप्पी घेतली की मी बडकू नाही पहिलाच. हा, तुला वाटलं मला समजणार नाही, तू चिंगम खाल्लंय, हा हुशार. हा समजलं मला. ते सीट बेल्ट लावा, लावला पाहिजे. पुढे बसलो की सीट बेल्ट लावायचा, पुढे बसलं का पाठी बसलं की काय सीट बेल्ट लावायचा, समजलं. भले बसत नाही, एकच पट्टा बसतोय तिला, वाट पाठी टेकून बस. चला लेट्स गो. आणि आपण चाललोय मस्तपैकी आज. कुठे चाललोय बेटा आपण? जेटीला चिकन भेटत. जरा काढताना 1-2 पिलर जरा अजून जरा सावकाश बघून चालवावे लागतं. निघेल. एकतर झालं असं की माझ्याकडून ऑलरेडी 1-2दा भिंतीला रिव्हर्स स्टार्टिंगला जजमेंट नाही बसलं बरोबर माझं, आणि स्क्रॅच स्क्रूज बसलेत फुडून पाटून. आता जेवढे बसले तेवढे काफी आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे की इथं प्रॉब्लेम का होतो एवढा मला पार्क करायला, कारण की पार्टीज बरोबर पार्किंग आहे ह्याच्या पुढेच स्कूटीज आणि 2 व्हीलर्स उभे असतात, त्यामुळे गाडीला तेवढीशी जागा कमी पडते आत बाहेर काढायला. म्हणून आपण हे पण लवकरच बोलू की बाबा पार्किंग फोडून जमलं तर प्लीज रिमूव्ह अदर व्हेकल्स, किंवा त्या गाड्यांसाठी एक स्पेसिफिक जागा बघावी लागेल. ओके बेटा, कारण की बुग्गूला पण यायला जायला प्रॉब्लेम होता सायकल खेळताना, या ना बुग्गू, होतो बेटा. चला आता एकदाच काय आपल्या बिल्डिंग मध्ये सेपरेट बोरिंगचं पाणी झालं, बघा इथे काम चालू आहे, की मग जरा सॉर्टेड होऊन जाईल. बिकॉज अधूनमधून असं फ्लशचा प्रॉब्लेम झालाय, मग त्यामुळे घरातल्या टाकीचंच पाणी वापरावं लागतं. आणि टाकी आपल्या इथं पहिल्यासारखी नाही की 400 लिटरची कमी आहे, दोन्ही टाक्या भरभरून आहेत मस्तपैकी, म्हणून काय प्रॉब्लेम होत नाही. पण जेव्हा कुणी गेस्ट येतं तर ते असं होतं की काय यार, आपल्या घरचं फ्लशचं पाणी चालू नाहीये. म्हणून दिस थिंग इज गुड. बट ते व्हायचं का, कारण की बऱ्याचशा लोकांचे जेव्हा सर्वे केला बिल्डिंगमध्ये, तेव्हा काही लोकांचे फ्लशचा नळ खराब आहे किंवा पाईपमधून लिकेज आहे. मग आता हे पण करणं चालू आहे. त्यासोबत जर ते त्यांचा प्रॉब्लेम असंच चालू राहिला तर मग जरी इथून आपल्या आता स्वतःच्या बोरचं पाणी भरत जाईल तरी त्यांच्याकडून ते पाणी फ्लो होऊन संपत जाईल, आहे की नाही बेटा. मग ते पण रिपेअर केलं पाहिजे आणि हे पण तयार होतच आहे. चला, तुला नाही सांगते बेटा, मी फ्रेंड्सला सांगतो. तर चला फ्रेंड्स, पटपट आता आपण तिथं पोहोचू, आपल्या डेस्टिनेशनवर कुठं पोहोचू ते समजेल तुम्हाला. काच वरती करू, आणि कारण की धूळ खूप येते. आणि काय लावूया आपण आता, गॅस AC. अरे कशाला गाणे सारखंच काय, मी गाणं बोलू का तुझ्यासाठी? कोणतं गाणं बोलू, बोल बेटे.
बोल लवकर, बोलतं गाणं ऐकायचं. बांगडीचं कळलं लागतो. मला ती एकच खडू येतं बेटा त्या गाण्याचं, म्हणजे तेवढी एक दोनच लाईन येते, पूर्ण गाणं नाही येत. सांग ना. आपण हे बोलूया, नाच रे मोरा. ओके, तू पण तुला बोल. आवडतं? तुला आवडतं? तू पण आणि मी पण, आपण दोघे सेम गाणं बोलूया. 1 2 3. चाल. त्याचं पण लाईन मी विसरतो रे. विचारतो. हो विसरतो. नाच रे मोरा आंब्याच्या तिथे नाही, आंब्याच्या वनात. नाच रे मोरा. तर आपल्याला फ्रेंड्स इथे यायचं होतं काळा चिकन घ्यायला, बट हे बंद आहे. बघू पण आले फ्रेंड्स माझ्यासोबत, बिकॉज त्यांनी हॉटेल भले बंद आहे पण ते देतात आहे पार्सल. तर आपलं पार्सल घेतलं फ्रेंड्स, मस्तपैकी साऊदी चिकन. त्यांचं एक नंबर लागतं, ब्लॅक मसाल्यामध्ये बनवतात आणि काय जबरदस्त आहे ते. भाकरीसोबत का, चपातीसोबत का, भातासोबत का, किंवा असंच का. जाता आता 1-2 भाकरी पण घेऊन निघतो. पूजी, भाव्यानी बघ काय केलंय. मी खाली बोरिंगचं काम चालू होतं ना, तर त्यांच्याशी बोलत होतो 1 मिनिटं. तर हिने इकडे लवकर, इकडे लपू नको. काय केलं? तू सांगशील की मी सांगू? स्वतः सांग, म्हणजे मम्मा भडकणार नाही. काही पण गेल्यावर स्वतः सांगायचं, म्हणजे समोरचा रागवत नाही. अरे ये बेटा, काय नाही एवढं मोठं नाही ते. इकडे हॅपी डेंट फाडून चिंगम खाऊन टाकले गाडीमध्ये बसल्या बसल्या. बाप्या मी देऊ का रस्ता? खाली जर सांडलं तर लक्षात ठेव. पण मी रस्ता देऊ, त्याच्यामध्ये रस्ता कमी आहे बेटा. तू रस्सा खूप घेतला जातो त्या घासामध्ये, थोडासा भात मिक्स कर, कारण की मग तिखट लागेल. तो नाही, हाच भात, आजूबाजूचा भात आहे ना व्हाईट व्हाईट वाला, तो मिक्स कर बेटा. तुला खायचं तसं खा बेटा, सॉरी मी नाही डिस्टर्ब करत. नाही तू खा. मग झालं माझं जेवण झालं. झालं बेटा, पोट भरलं. कांदा खाल्लं सगळं, कांदा बिंदा सगळं झालं, खाऊन झालं माझं. तुला पाहिजे कांदा? खाऊन टाकलास, मग कुठं पोटात गेला असेल आता. काढू, हात घालून कांदा काढू पोटातून. एक्स्ट्रा बाहेर तर घे. अरे माझं झालं, मी कशासोबत खाऊ? खा. आता खाऊन टाक पटपट, चल. काय बस? चिकन. म्हणजे चिकन नाही खाणार रे? मी येऊ मग थोडं. बाकीचं तू खा. बाकीचं तू खा. बाकीचं तू खा. उठू उठू मी? ठीक आहे. चला आता पोरीची जिद आहे, तर मला बसावर तर लागतंय. आता बसलोच आहे, ती मला उठू देत नाही. आणि बायको मला प्लेटमध्ये हात धुवू देत नाही. आता हात सुकेल, असंच बसेल तिचं जेवण होईपर्यंत. काय? अरे बेटा इथे पण बॉटल आहे, पण मम्मा बोलते जेवलेल्या प्लेटमध्ये हात नाही धुवायचा. पटपट खा, मग मी हात धुवून येऊ. सगळं काय ठेवतो मी, हात धुवून येतो. ओके चला. अरे वा, माझं बाळ मोठं झालं.
फ्रेंड्स बुबूनी बघा ना सगळं स्वतःच आणून जेवण पण केलं आणि हे बघा सगळं एक एक आणून ठेवलं पण आणि हे पूर्ण खाल्लं पण नाहीये. असं का बेटा? ठीक आहे. ते पुन्हा ठेवलं मी. बघते कढी बघ कढी. बघितलं. आता तू भात पण संपवला. आणि तिथे बघ ओळस आहे ओळस. हा एवढंच राहिलंय फक्त. हा अरे वा. अजून आता कधी बघ ते मम्माने गेली ती. बरं अजून काय पुढचं ते पण बाहेरचं पण आण सगळं बाकी आपण हे सगळं आवरून घेऊ आणि मग मला जायचंय बाहेर एका छोट्याशा कामासाठी. पूजा झोपले तोपर्यंत जाऊ नये. अरे मग तू तर पाहिजेलच आहे, तुझ्यासाठी जायचंय. माझ्या कामाला हो तुझ्या तिथला टांगाला नाही दुसरं काहीतरी आहे. तुला काय करायला आवडतं? मजा करायला आवडते. काय अजून नाही पिल्लं. ते पिणार आहे मी थोड्या वेळाने. तू बोल तुला काय करायला आवडतं? मजा आणि मजा. आता थोडासाच भात बाकी होता तर मग आता काहीच तो वेस्ट करायचा म्हणून मी थोडासा भात होता तो घेतला आणि थोडंसं कालवण आणि आपण आता ह्याला पण साईडला ठेवून देऊ आणि जेवायला जाऊ. पण बाहेर बांगड्यांचा आवाज येत आहे, कड्यांचा हातातल्या. ओ ओ माझी मम्मा ओ राहू द्या ना प्लीज 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 राहू दे बेटा. नको बेटा. काय शिकवलंय? बरं मग मी करतो ना, मला पण शिकवलंय मम्माने. ऐक 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 हा मी सगळं आवडतो. तू एक काम कर, उठ हातपाय धू बेडरूम मध्ये जा थोड्या वेळ बस. मी हे जेवून घेतो आणि मी सगळं आवडतो मग. ठीक आहे ठेवून दे बेटा, तसंच ठेवून दे. ठेवून दे बेटा. हुको लिव्ह इट ॲज इट इज. अरे बेटा तू ते सरकवून इथपर्यंत आता आणत चालली. नको ते थोडं थोडं बरव तुला. बरव बरव का बरव का. थोडस चिक्की घेऊया, थोडासा भात, रस्सा जास्त झालाय. शाबाश. तर मी जेव्हा इन्क्वायरी करत असेल तेव्हा गप बसायचं, मस्ती नाही करायची, गपचूप फक्त सोबत उभा राहायचं. ओके प्रॉमिस. चला या जरा क्लब वन करून हाय फ्रेंड्स येते त्याच्यामध्ये चालू आहे स्विमिंग क्लासेसची इन्क्वायरी करायला. काय मी बघितलं. चल अरे चल. कशी वाटली बेटा क्लब? फ्रेंड्स इन्क्वायरी करून आलो आणि 4600 का काहीतरी स्टार्टिंग मंथली. अरे बेटा सगळे कामं तुलाच करायचे आहेत. ठीक आहे कर. पण हे सारखं सारखं नाही खेळायचं. हां बस खुश. तर इन्क्वायरी करून आलो. फीस स्ट्रक्चर आपल्याला समजलं आहे आणि काय काय टायमिंग्स आहेत ते पण समजलं. आता अजून एक जरा स्विमिंग क्लासेस आहे पण ते थोडंसं लांब आहे घरापासून. हे कसं जवळ आहे जरा 5 मिनिटावरती. ते थोडंसं ट्रॅव्हलिंगला लांब पडले तर तिथं पण विचारून घेतो काय फीज आहे, काय टायमिंग आहे, काय नाही ते. ओके काय हेवालच घ्यायचं? हेवालच पाहिजे की दुसरं पण इन्क्वायरी करूया? दुसरं इन्क्वायरी करूया. तू परत च्युइंगम खाल्लं? कुठून आलं? आता राहू दे, आहे ते तोंडामध्ये. बेटा कशाला बेटा, कुठून झालं? इकडे संपलं कधीचे. किती बाकी आहे तिकडे च्युइंगम? न विचारता परत खाशील असं नाही बेटा, बरोबर नाही. बसा पाठी, सीट बेल्ट लावून घ्या. संध्याकाळचा टाइम आहे फ्रेंड्स. छान छान घरी काहीतरी नाश्ता पण घेऊन जाऊ.
इन्क्वायरी करून झाल्यावरती. तर फ्रेंड्स इथे पण एक अमय क्लब करून पण आहे, त्यांच्यामध्ये पण मी आता जस्ट इन्क्वायरी करून आलो. छान आहे त्यांच्याकडे पण. दोघांकडे प्राईस रेंज सेमच आहे, जस्ट 200-300चा काहीतरी फरक आहे. बाकी इथे अजून एक आहे सॅटर्डे संडेचाच फक्त 15 बॅचेस फॉर अराउंड 2 months. त्याचे थोडे कमी आहेत, बट घरापासून थोडंसं लांब आहे. घरी जाऊन प्रॉपर पूजाशीच विचारतो काय करू बाबा, तीच शेवटी मला हेल्प करेल डिसिजन घेण्यामध्ये. आणि बुकूसाठी कुठेच नाही होणार, तिकडे पण नाही इकडे पण नाही, बिकॉज बुकू आताशी 3 वर्षाची आहे. तर ॲटलिस्ट अजून 4.5-5 वर्षानंतर मग हिच्यासाठी सगळ्या काय गोष्टी करू शकते. ती कराटे पण नाही, बिकॉज ती छोटी आहे ना बेटा. ते बोलले नाही करू शकत तू छोटी आहे ना वेट एज अजून. 4.5 वर्षापासून स्टार्ट करतात ते, तुला अजून 1-1.5 वर्ष बाकी व्हायला. मग निघूया घरी. चला मग घरी जाऊ. मम्मासाठी स्पेशल डाळीचा वडापाव घेऊन, बिकॉज काही दिवस अगोदरपासून ती बोलते आणि ते गाडे सगळे उचललेले म्हणून ते नव्हते, बट काल ते होते. मग बघूया आज आहे का तो गाडा, असेल तर पूजासाठी तो वडापाव घेऊन जाऊया. ओके बेटे. आणि स्विमिंग क्लासला जाऊन आता मी एकटाच जाऊ शकेल, पूजाला विचारेल पण ती काही येणार नाही. बघू, स्विमिंग शिकायची आहे मला, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. जाऊन स्विमिंग करायचे, तलाव हे ते नदी झरणे वगैरे हे सगळं एक्सप्लोअर कधी करणार, एन्जॉय कधी करणार जर स्विमिंगच येत नाही तर. ओके येऊया. आतमध्ये कोचिंग आहे बऱ्यापैकी, फक्त स्विमिंगच नाही तर अजून बरेचसे आहेत काय काय कोचिंग सेंटर्स. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. कराटे, बरं स्केटिंग आहे, पण स्केटिंगसाठी पण बुग्गूचं एज बोलले ते अजून 1 वर्ष थांबावं लागेल. हा बुगुडी हो नेक्स्ट इयरपर्यंत मग अजून. आणि प्लस इथे हे इयरली मेंबरशिपचं आहे, अराउंड 40-45,000 वर्षात. हवे ते खेळू शकतो आपण, हवे ती गोष्ट. आणि कोचिंगवरती घ्यायला गेलो की अजून 20% डिस्काउंट. पूजाला विचारतो इकडचं लावू का तिकडचं लावू का, कुठलचंच नको लावू. ती काय बोलेल बघूया आपण आता या गोष्टीवरती. ती एकच बोलेल, तू तर छोटाच होत चाललाय, तुला काय गरज आहे हे करायची ते करायची. बट आहे यार गरज यार, आय मीन टू एक्सप्लोरिंग यार. मला नाही लिमिटेड राहायचं यार. ती पूजा काय करू देत नाही, घरातून बाहेर पण नाही. तिला आवडायचं स्वतःला, बट आजकाल तिला जास्त कंटाळायला लागलं. असं का होतंय काय माहिती पूजाच्या बाबतीत. आय थिंक ते प्रेग्नन्सी नंतर थोडंसं होतं सगळ्या गोष्टींपासून. ज्या तिला ऍक्च्युली फिरायला तिला जास्त आवडायचं पूजाला, आणि मला जास्त नव्हतं आवडत. मी घरात बसून असायचो सारखा. आता ते उलट झालंय. कशाला तू आता डॅडा बरोबर फिरून आलीस? माझ्या बरोबर कशाला जा, डॅडा बरोबर फिर. हा रडायचं कशाला, त्यात रडते कशाला. ते तू तसं बोलली ना की डॅडा सोबतच जा, माझ्यासोबत नकोय म्हणून. बरोबर आहे, डॅडा सोबतच जा ना फिरायला. ती खुशीने रडते पूजा. चल आलो. तू कुठे तांदूळ बाजारात आहे का? पोहोचली नाही अजून, पोहोचते. बरं ठीक आहे, आम्ही तिथेच येतो डायरेक्ट मग. तर लकीली फ्रेंड्स पूजा आहे बघा तांदूळ बाजारच्या पुढूनच डायरेक्ट सोबत आली, नाही तर मी डाऊटफुल होतो यार की तर गाडी थांबवणार कुठे, जागा नाही. चल थँक्स आल्याबद्दल. मी बघितलं तुम्हाला, आम्ही फोनच करू तेवढा तू दिसलास आलेला. सो स्वीट ऑफ यू. गरम झालंय खूप जास्त. हो एसी लावलाय तुझ्यासाठी पहिलाच. चल घरी चल. चहा पिलास तू? नाही पियाली, का? पहिले तांदूळ घ्यायला आली, म्हटलं अरे नंतर ये. बापरे, तुझ्यासाठी पहिला काम इम्पॉर्टंट आहे. काय हे काय 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 फोडाफोडी चालू आहे? पुन्हा च्युइंगम खाल्लास तू? पुन्हा खाल्ला? का खाल्ला तू? का खाल्ला? पण सॉरी बोलण्यात खाल्लासच का तू? तुला दुपारी बरोबर. सांगितलं होतं ना नको खाऊ करून. दुपारी सांगितलं होतं ना नको खाऊस करून मी. ते इथे बरोबर आहे, घमासान यूज. बरोबर बरोबर. आम्ही तिथं इन्क्वायरी पण करायला गेलो ना, तिथं मॅम होत्या त्या अमय क्लबच्या, त्या पण हिला बोलल्या बाळा च्युइंगम का खातीये तू, नाही खायचं. तरी तिथून निघून गेली काहीच न बोलता. तुला कळत नाहीये, तिने खाल्लं आणि तो लगेच तोंडातून काढून फेकायचा. तू बरं तिला खायला दिलं आणि ते पण तिच्या ट्युशन पर्यंत घेऊन गेलास. नाही तिने चावलं ते खूप वेळ. जसं मी बघितलं तिला फेकून द्यायला सांगितलं, ती फेकत होती पण गाडीत होती. मी म्हटलं त्या गाडीला कुठे चिपकवण्यापेक्षा बेटा थांब थोड्या वेळ, उतरून नंतरला हे कर.
पण ते राहूनच गेलं. मग ते आता तू चुकी आल्यावरती तुझी आहे. तुला ओरडलं पाहिजे पहिलं तर. खाताना लक्ष नव्हतं, तिने घेतलं तर लक्ष नव्हतं तुझं. पूजा मी 1 मिनिटासाठी काहीतरी तिला बसवलेलं गाडीमध्ये, तर ते बघ तिने हॅपी डेंचं पॅकेट फाडून मिळून सगळं तू सपाट. पूर्ण खाताना दिस मला च्युइंगम. तुला बाकीचं देते ना सगळं खायला, मुळात कुठे पण काय. मुळात तिने च्युइंगम पाकिट फाडायचं शिकले कुठून? च्युइंगमचे, वेफरचे, कुरकुरेचे. मुळात कुणाला ओरडलं पाहिजे? कुणी शिकवलंय? आपण ते घरी जाऊन डिसाईड करू कुणाला ओरडायचं ते. तू किती घालणार आहे डाळीचा वडापाव, 1 की 2? डाळीचा वडापाव तिथे केला. हा मग मलाच ओरडला पाहिजे बघू. त्या बाजूला त्या रोडला आहे ना ते दुकान, मग इथं कुठं गाडी थांबून हे करू? हा मग बघू कसं वाटतं. आता काय फाडते पूजा ती? चोकोस घेतले. क्लासेसची इन्क्वायरी करायला गेलेलो तर किती त्याचा रुपये टाइमिंग तुला सांगितले? पाठवलाय. 4,000 रुपये महिन्याचे, 3,500 रुपये 2 महिन्याचे. 4,000 रुपये महिन्याचे आणि 3,500 रुपये 2 महिन्याचे महिन्याचे. हो. असं कसं हिशोब आम्ही आहे? आलो वडापाव तुला घरी गेलो समजवतो सगळं काय. हट त्याच्या आईला, गाडी थांबवायलाच जागा नाही. जाऊन आणते का? नाही तूच जाऊन आण. हे कसली गर्दी एवढी इथे? कर. एवढा ओरडा पडलाय तरी इकडे बघा ना, गपचूप पाकिट चोक खाल्लं ना तू? चालू आहे. तोंडात काय मग? हा कर बेटा. दाखव. हा. हा कर. नाही चिंग मग दाताच पाठी लपवले बघ, दिसू नये म्हणून. नाही मी तर च्युइंगम फेकून दिला. हा मग हा कर बेटा. हा करा. आणि अशा अवतारात घेऊन गेलेलास तू. असे बोबी तिचं काय जरा व्यवस्थित अरे, टापटीपणा जिथं authentic- स्वतःमध्येच नाही तर तिच्यामध्ये कसं ठेवणार तू? ऑथेंटिक दिसतं ते यार रो. तू किती खाणार आहे? 1. बुकू तू किती खाणार आहे? 5 वडापाव. जेव्हा आपण स्पेशल डाळीचा वडापाव. ही पूजाने आणलेली पिशवी फ्रेंड्स. तांदूळ वेंदूळ आणि बाकीचं काय काय सामान. आणि हे मी आणलेलं. हे बघा 4 डाळीचे वडेपाव. वाव. ठीक आहे मॅडम. आणि यांची चटणी. आणि मला अरे मग त्यातून 1 तू खाणार, 1 मम्मा खाणार, 2 मी खाणार. मला पाहिजे. मग तेच तर बोललो ना बेटा. आता तिला झोप आली आहे. तिला झोप आली, डोळ्यावरून समजते. तू काय लावते पिक्चर? कोणतं तरी साऊथचा लाव ना, भूतांचा वगैरे असा. ऑब्सेशन बघायला जाऊया रात्री. मूवी कशावरती येतो? थिएटरमध्ये की कशावर बघायला पाहिजे? त्याचे रील्स बघितलेत, मला बघायचा आहे तो. चला घ्या. काढ ना तिला दे. त्यांना मी म्हटलं मिरच्या द्या, ते बोलले मिरच्या दिल्यात. किती? हे काय ओवाळून टाकू? ओवाळणी करून टाकू? मग मला सांगितलं आहेत. अरे देतोय ना, धीर घे बुबू, देतोय. अरे ते काय? ना. तुला किती हवे? ते तिला 5 हवे. तिला सगळे देते 4चे. 5 वडापाव. पहिला 1 खा, मग दुसरे 5 देतो. ना. 5 वडापाव. धुरंधर 2 बघायचा ठरवला फ्रेंड्स. तर हे बघा ना, जिओ हॉटस्टार वरती आहे. पण ह्यांनी किती इझी केले पेमेंटचं मेथड आहे ना. त्या दुसऱ्या ॲप्स वरती त्या लिंकवर जा, त्याच्यावरून हे करा, ह्याच्यावरून हे करा, मग रिडायरेक्ट करा. डन. बघा पटकन रिचार्ज पण झाला. आता बघूया मूवी. पण हा पक्का सेकंड पार्ट आहे ना? हा ऍक्च्युअल मध्ये सेकंड पार्ट आहे फ्रेंड्स. ऍक्च्युअल मध्ये नाही तर नेटफ्लिक्स वरती. वडापाव नंतर आपण मस्त चहा प्यायला आपण कमी केला आहे, म्हणून आपण पिणार आहे ताक. पूजा तुला हवंय? नको. बघू तुला. ये बेटा. बेटा सगळं बघ बेटाला.